तर माझं नाव भालेराव भानुदास. बाय बॅकग्राऊंड मी वन विभागामध्ये 8 वर्ष जॉब केलाय आणि त्याच्यानंतर आता एक वेलनेस कोच म्हणून काम करतोय. मागचे 5.5 वर्ष झालं जॉब सोडून दिलाय आणि आता आरोग्य सेवा करतोय. आणि हे सगळं करताना देवा वेलनेस फॅमिलीने आम्ही सुरुवात केली आणि आज ती फॅमिली इतकी मोठी झाली की महाराष्ट्रात नंबर 1 ला पोहोचलेली आहे. आणि आमचा जो बच्चू आहे दिव्यांश त्याच्या नावाने आम्ही वेलनेस सेंटर पण चालू केलं. आणि आम्ही असा डिसिजन घेतला की माझं सुद्धा शिक्षण मराठी शाळेतच झालेलं आहे आणि मराठी शाळेमध्ये संस्कार खूप चांगले मिळतात. त्याच्याच बरोबर आम्ही जिथून घडलेलो आहे मला सुद्धा वाटलं की मुलांना इथंच टाकावं. आणि दुसरी गोष्ट आहे की पिंपळगावच्या शाळेचं नाव खूप मोठं आहे ह्या तालुक्यामध्ये आणि मला वाटलं आपल्या मुलाला सुद्धा इथेच टाकायचं आहे. डेफिनेटली त्याचा विकास इथून खूप चांगला होणार आहे. आणि जेवढे पालक आहेत की तुम्ही डिसिजन घेतला आज पहिल्या वर्गामध्ये त्यांना टाकण्याचा, खूप छान डिसिजन आहे. एकदा आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी जोरदार क्लॅपिंग करा, कारण हा आपल्या आयुष्यातला खूप सुवर्ण डिसिजन आहे. खूप चांगला डिसिजन तुम्ही घेतलात की त्यांना मराठी शाळेत टाकताय. आणि या शाळेचं नाव खूप ऑलरेडी मोठं आहे. महाराष्ट्रात नंबर 1 ला शाळा आहे. शाळा जर नंबर 1 ला असेल तर डेफिनेटली आपले मुलं सुद्धा नंबर 1 ला जाणार आहेत. आणि हा निर्णय योग्य आहे. तुम्ही छान डिसिजन घेतलात. तर सर्वांचं अभिनंदन. आणि सर्व गुरुवर्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की या ठिकाणी खूप मेहनत आहे त्यांची हे विद्यार्थी घडवण्यामध्ये. कारण लहान मुलांपासून पहिलीपासून त्यांना नेक्स्ट पहिल्या वर्गामध्ये जे त्यांना डेव्हलपमेंट करायचं आहे, त्याच्यानंतर दुसरा तिसरा वर्ग पुढे नंतर मुलं मॅच्युअर होतात, पण पहिलीपासून त्यांना जी डेव्हलपमेंट आहे आणि ती जी शिकवण आहे जी मराठी शाळेमध्ये मिळते ते कुठंच मिळत नाही. जे संस्कार इथे मिळतात बाकी इंग्लिश मीडियम मध्ये नाहीयेत. त्यासाठी आम्ही योग्य डिसिजन घेतलाय की माझ्या मुलाला मराठी शाळेमध्ये टाकण्याचा. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.